बाबासाहेब आंबेडकर या ऐतिहासिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये बुद्ध धर्म संस्कार सभागृहामध्ये सर्व सन्माननीय मान्यवर सर्वांना सर्वांचं ह्या ऐतिहासिक संस्थेमध्ये स्वागत करतो। आज बुद्ध वंदनेला आपण इथे उपस्थित झालेलो आहोत। सर्वप्रथम आपल्या आदर्शांचं पुष्पदीपाने आपण पूजन करणार आहोत। मी विनंती करेन की ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय तायडे साहेब, सन्माननीय हिरतकार सर, सन्माननीय OS इंगळे साहेब, सन्माननीय TD बोरे साहेब, सन्माननीय इंगळे साहेब, अंबोरे इंगळे साहेब, सन्माननीय सर्व उपासक उपासिका सर्वांनी आपल्या आदर्शांचं पुष्पदीपाने पूजन करावं। सन्मान्य खडसे साहेब सुद्धा आले, त्यांनी सुद्धा पूजेसाठी मंगल तुमच्याकडे यावं। सामूहिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना आपण म्हणणार आहोत। त्रिरत्न नमन। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि। नमन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्धस्स त्रिशरण बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पंचशी पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। बुद्ध पूजा वर्णगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन नेतेन लभामि मोक्षं पुष्पं विलायते यथा इदं मे कायोतकायाति विनाशभावं घनसारप्पदीपेन दीपेन तमदन्तिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धधम्मश्च संघ सुगततनुभवा धातुवो धातुगभ्रे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिते केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वठाणि सुपठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। महाबोधि पूजा ये समूले निसिन्नो व सब्बारी विजयंगता भक्तो सभयुतं सत्था वन्दितं बोधिपादपं इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्तामि बोधिराजा नमस्तुते। बुद्ध वंदना। बुद्ध वंदना। इति पीसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धयाव जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीता च एच बुद्धानागता पच्छुपन्ना चे बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवद्येन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंसु उत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तन्मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतु रतनं बुद्ध समन्नत्ति तस्मा सोत्थि भवन्तु मे यो सन्निसिन्नोरबोधिमूले मारं सतेनं माति विजेत्वा सम्बोधिमागच्छन्त्ययानो लोकोत्तमोतं प्रणमामि बुद्धम्।
सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं. एक साथ सावधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पद अर्पण करीत आहोत. जय भीम. एक साथ विश्राम. कृपया आसनस्थ व्हावं. तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा समस्त महामानवांच्या पावन विचारांना या ठिकाणी अभिवादन. आजच्या या नेहमीप्रमाणेच चिंतन मनन तथा सत्कार समारंभाचा हा छोटाखानी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या छोट्याखानी कार्यक्रमाचं आजचं अध्यक्षस्थान सन्मान्य सुखलालजी पांडे साहेब सुकार्टी अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वतच प्रमुख अतिथी म्हणून या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सन्मान्य पंडित जाडे साहेब हे आपलं त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून हेमंतजी मोहोळ साहेब आपलं विचार मंचावर स्थान सुधारले असे मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी विचार मंचावरील मंडळींना विनंती करतो की त्यांनी आपल्या आदर्शांचं पूजन करावं. कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. प्रथमतः या वयोजनीय वास्तुकी या भव्य सभागृहामध्ये उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
आपलं सुद्धा शब्दस्मरणाने या ठिकाणी स्वागताचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य गुलाजी पांडे साहेब यांचं पुष्प देऊन स्वागत OS इंगळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती. त्यानंतरचे प्रमुख अतिथी सन्मान्य हेमंतजी मोहोळ साहेब यांचं पुष्प देऊन स्वागत दाभाडे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना सर्व परिचित ही वास्तू आणि या वास्तूमध्ये राबविले जाणारे विविध प्रकारचे उपक्रम आणि योजना जवळपास सर्वांना माहिती आहे. ज्या ज्या योजना, जे जे उपक्रम, ज्या ज्या स्कीम व ज्या ज्या मानवी कल्याणासाठी गोष्टींचा या ठिकाणी उहापोह केला जातो, त्या राबवल्या जातात, अंमलात आणल्या जातात, जेणेकरून समस्त बहुजन समाजाचं कल्याण साधावं, त्यांची प्रगती व्हावी, हा एकमेव उद्देश असतो. आणि या विविध उद्देश पूर्तीसाठी हे ऐतिहासिक प्रतिष्ठान दिवसेंदिवस प्रगतीपथावर आपल्याला दिसत आहे, भरभराटी त्यांना दिसत आहे. याचं सर्व कारण आपण लोकांचा, आपल्या लोकांचा जो सहभाग आहे सर्व प्रकारचा, हे विविध कारणापैकी एक कारण. आणि या विविध कारणावर, विविध उद्देशांवर मनन व्हावं, चिंतन व्हावं, त्याच्यावर संवाद व्हावा, परस्पर संपर्क कसा ठेवता येईल, संघटन कसं निर्माण करता येईल आणि निर्माण झालेल्या संघटनाच्या एकीच्या बळावर अधिक कार्य कसं करता येईल चांगल्या प्रकारे, हे सारे उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हा आपला दर रविवारचा चिंतन आणि मनन कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला असतो. कारण चिंतनीय बाबी असंख्य आहेत. एवढ्या चिंतनीय बाबी समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत, दुनियाचा होत्या, त्याच्यामध्ये कोणाच्या काही गोष्टींची वाढ झाली. या सर्व बाबींचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं हा आपला चिंतन आणि मनन दर रविवारी बुद्ध वंदनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित असतो. या आयोजनाच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला प्रास्ताविक केलं जातं. त्या दृष्टीनं आजचं प्रास्ताविक या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे धम्मदान जाते. आता सदैव सक्रिय असलेले आमचे मित्र अजयजी धनबहादूर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.
या जगातील महान क्रांतिकारक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी विचाराच्या सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आजच्या या आपल्या नियमित असणाऱ्या दर रविवारी होणाऱ्या चिंतन सभेचे अध्यक्ष, प्रतिष्ठानचे आदिम सभासद, दानदाते आदरणीय सुधाजी पाटील सर, या ठिकाणी उपस्थित असणारे प्रमुखअतिथी, प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष आदरणीय रमेश ताडे साहेब, त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय हेमंत मोड साहेब, या ठिकाणी उपस्थित संचालन करणारे आमचे मित्र सन्माननीय विलास धांडे सर आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका। तर रविवारी आपण या ठिकाणी समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर चिंतन करतो। गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे आणि या चिंतनातून अनेक गोष्टींचे विचार घेऊन लोकशाही पद्धतीने सर्वांनी मिळून अशा प्रकारचे एक भव्य प्रतिष्ठान आपल्या शहरामध्ये उभं राहिलं आहे। नुसतं ही काही आपल्या अकोला शहराची शान नाही आहे, तर ती पूर्ण महाराष्ट्राची शान आहे की शासनाचा कुठलाही निधी न घेता या ठिकाणी 150 कोटीपेक्षा जास्त रुपयाचं काम समाज कल्याणासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये होते आणि यासाठी आपल्या बौद्ध समाजाचा खूप मोठा त्याग आहे। आपल्या बौद्ध समाजामध्ये अनेक त्यागी लोक आहेत आणि या त्यागी लोकांच्या नेतृत्वामुळे इतपर्यंत आपण पोहोचलो। आपल्या समाजातल्या गरीबातला गरीब व्यक्ती का असेना, जन्म झाल्यापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत प्रतिष्ठान त्याच्या पाठीशी फसवतो आहे अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने प्रतिष्ठान करत आहे। जसे आपले संस्कार वर्ग आहेत लहान मुलांसाठी नियमितपणे सुरू असतात, म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या त्या पालकांनी आपल्या मुलांना या संस्कार वर्गात पाठवलं पाहिजे, कारण की या संस्कार वर्गाच्या माध्यमातून बौद्ध संस्कृतीचे संस्कार त्या मुलांवर पडणार आहे। अतिशय महत्वपूर्ण काम बाल मनावर बौद्ध संस्कार टाकण्याचं अतिशय महत्वपूर्ण काम प्रतिष्ठान गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहे। परिसरातील बरेचसे कुटुंब त्याचा लाभ घेत आहेत। शहरातील कुटुंबांनी पण जर रेग्युलर येत असलं तरी शनिवार रविवार आपल्या मुलांना या ठिकाणी आपण आणलं पाहिजे, त्यांना योग्य प्रकारे या ठिकाणी संस्काराचे धडे मिळतात। त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ते समाजासाठी मजबूत घटक होणार आहे। म्हणजे प्रतिष्ठानने त्या लहान मुलांचा पण विचार केला आहे की हे जे लहान मुलं आहेत येणाऱ्या काळामध्ये ही देशाची राष्ट्राची संपत्ती आहे, समाजाची संपत्ती आहे, त्यांना हे सगळं चालवायचं आहे, त्याच मुलांना हे प्रतिष्ठान चालवायचं आहे, यातून त्यांना आणखी समाजाचा उत्कर्ष करायचा आहे, खूप मोठमोठे कामं करणं बाकी आहे। त्यासाठी तो संस्कार वर्ग आहे, जेणेकरून त्या बालपणावर हे संस्कार बोलले पाहिजे। समाजाप्रती आपली बांधिलकी काय आहे आतापासून त्यांना समजलं पाहिजे असा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या अकोला शहरातील निदान बऱ्याचशा कुटुंबांनी आपल्या मुलांना रोज जरी आणू शकले नाही, शनिवार रविवार जरी आणलं तरी त्याचा बराचसा फायदा होणार आहे। तसा प्रयत्न आपण केला पाहिजे। त्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण भाव कसा बोलला जाईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे। त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचा संकल्प आहे आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये EG to PG पर्यंत मोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या करायच्या आहेत। त्या संस्थेमध्ये इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचं काम सुरू झालेलं आहे। अकोला शहरापासून सुरू झालेलं आहे। प्रत्येक तालुक्यात 1-2 वर्षामध्ये ते काम होणार आहे। त्या ठिकाणच्या मुलांना पण चांगलं शिक्षण मिळणार आहे। चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळाल्यानंतर ते चांगल्या प्रकारचे एक्झाम पास होऊन ग्रॅज्युएट झाल्यानंतर MPSC UPSC मध्ये गेल्यानंतर त्याच्यासाठी या ठिकाणी मोठं मातोश्री रमाबाई आंबेडकर भवन बांधकाम सुरू आहे आणि त्या मुलांना पण या ठिकाणी चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम झाला पाहिजे, त्यांना मोफत निवासाची
भोजनाची सोय प्रतिष्ठान करणार आहे की आपल्या समाजातले चांगले अधिकारी बनले पाहिजे, चांगल्या चांगल्या पदावर पोहोचून पुन्हा हे आपल्या प्रतिष्ठानच्या कामात सहभागी होऊन हा जो आपला रथ आहे, हा जो आपला बाबासाहेबांचा रथ आहे, हा पुन्हा ते कसे पुढे नेतील, पुन्हा आपण प्रगती पथावर कसे जाऊ, अशा प्रकारचं काम ते पूर्ण करणार आहे. त्या गोष्टीचं काम सुरू आहे. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बँकिंगचं क्षेत्र असू द्या, त्या ठिकाणी नोकऱ्या ठिकाण आहे. सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे की ज्यामध्ये आज म्हणजे करोडो रुपयांचे शेअर्स आहेत लोकांचे, एफडी आहे, त्याचं रूपांतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँकेत होणार आहे. ते बँकेमध्ये अनेक लोकांना नोकऱ्या लागणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये पतसंस्थेची बँकेची शाखा असणार आहे, तिथे रोजगार उपलब्ध होणार आहे. जन्मापासून शिक्षणापासून लक्षात घ्या, जन्म झाल्यापासून संस्कार करण्यापासून त्याचं शिक्षण, त्याची नोकरी, त्याचं चांगलं जीवन, त्याची आर्थिक संपन्नता, त्याचं चांगलं शिक्षण, या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न प्रतिष्ठान करत आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की जन्म झाल्यापासून त्याचं शिक्षण, त्याची नोकरी, त्याचं चांगलं जीवन, त्याचं चांगले आर्थिक संपन्न जीवन यासाठी प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्न करत आहे. प्रतिष्ठानमध्ये हे सगळं काय फक्त त्यागी लोकांकडे की जे काही 2% लोक आपण जोडलेलो असतो किंवा जे काही 4,500 मेंबर आहेत यांच्या माध्यमातून त्यागातून या ठिकाणी हे लोक थोडं भव्य काम उभं राहत आहे. आणि प्रतिष्ठानला अपेक्षा आहे की हा जो समाज आपला शिल्लक आहे, जो आपण जोडलेला नाही आहे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं आणि या समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला हातभार लावावा. अशा प्रकारचं पण या ठिकाणी आम्ही दरवर्षी आवाहन करत असतो, त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे. या ठिकाणच्या आपल्या सगळ्या प्रतिष्ठानचे प्रकल्प समजून घेतले पाहिजे. प्रतिष्ठानमध्ये काय काय करता येईल, आपल्याला काय काय प्रयत्न करता येईल ते आपण केलं पाहिजे. कारण की ज्यांना समाज कार्य करण्याची इच्छा आहे त्यांना तर आम्ही नेहमी सांगतो की प्रतिष्ठान सारखं चांगलं ठिकाण उपलब्ध नाहीये. या ठिकाणी येऊन तुम्ही तुमच्या मनातल्या कल्पना सत्यात उतरू शकता. समाजासाठी काय काय करता येईल ते आपण या ठिकाणी करू शकतो. म्हणून सगळ्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो या ठिकाणी या भाषाकर सर नेहमी आवाहन करतात की त्यागी लोकांची गरज आहे. आपण पाहतो भाषाकर सरांनी आपल्या पगारातून करोडो रुपयाचा त्याग केलाय, त्याचा हिशोब आपल्याला माहित नाही. त्या त्यागातूनच लोक आलेले आहे. त्यांच्या मागे अशोक इंगळे सर, संस्थापक सचिव यांचा पण मोठा त्याग आहे. त्यानंतर कोषाध्यक्ष रमेश ताडे साहेब असतील, आणि विलास झांडे सर असतील, अनेक लोक असतील, सगळेच लोक असतील जवळपास कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांचा त्याग आहे. तर 2% लोक एवढा त्याग करून एवढं काम करू शकतात, 100% लोकांनी एकत्र आलं तर काही होऊ शकते. या ठिकाणी दर रविवारी आपण आवाहन करत असतो की सगळ्यांनी या अतिशय विकासाच्या कामामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. आणि या सहभागातून आपण समाजाची उन्नती करू शकतो, समाजाची प्रगती करू शकतो. आपला समाज उच्चवर्णीय लेवलला कसा येईल, त्या दर्जाचं जीवन कसं जगेल असा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आपल्या मनातले जे राग, लोभ, द्वेष काही असेल ते बाजूला ठेवून आपण या कामात सहभागी झालं पाहिजे. आता येणाऱ्या 8 तारखेला भव्य कार्यक्रम प्रतिष्ठानचा आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या प्रबोधन भवनाचं उद्घाटन होणार आहे. आदरणीय भीमरावजी यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासंघाचे कार्याध्यक्ष या ठिकाणी येणार आहे. त्या ठिकाणी ते ध्वजारोहण करणार आहे, ध्वज उद्घाटन करणार आहे. त्याचप्रमाणे आदरणीय शरद पवार साहेब, रोहितदादा पवार असे चांगले लोक या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण राजकारणाचा विजय बाजूला ठेवला तर अतिशय महत्वाचं काम ते करणार आहे. आपल्याला माहित असायला पाहिजे की शरद पवार हे पद्मविभूषण आहे. भारतरत्न नंतर दुसरी जी मोठं हे आहे ज्याला सन्मान होता पद्मविभूषण त्यांना मिळालेला आहे. अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये त्यांचा काय अभ्यास केला तर अॅट्रॉसिटी ऍक्ट कसा कडक झाला पाहिजे, जातीयवाद्यांना कशी शिक्षा झाली पाहिजे यासाठी चांगले लोकसभेमध्ये माननीय शरद पवार साहेबांनी केले. आपण या चांगल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्यांचं महिला आरक्षणामध्ये खूप मोठं काम आहे. आज जे 50% महिला आपल्याला वेगवेगळ्या पंचायत समिती जाऊन दिसतात, त्यांचं काम आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक SC ST लोकांना नोकरी लागण्याचं काम झालेलं आहे. असा जर आपण सकारात्मक विचार केला सगळ्यांनी तर आपण या ठिकाणी एका चांगल्या उद्देशाने येऊन एक चांगलं काम, एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करू शकतो. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून आव्हान आहे, या सगळ्या भावना समजून घ्या.
कार्यक्रमाला यशस्वी करा, प्रतिष्ठानमध्ये सहभागी व्हा आणि समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षाला जे प्रतिष्ठान सातत्यानं काम करत आहे गेल्या 25 वर्षापासून त्या सहभागी होऊन आपल्या सगळ्यांचा उत्कर्ष करून घ्यावा असं या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. नेहमी ताजी माहिती येत असते. त्या माहितीनुसार शुभेच्छा देण्यासाठी मी या विचार मंचाला विनंती करतो की त्यांनी सरांचं त्या वाढदिवसानिमित्त त्यांचं स्वागत करावं. प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत इंगळे सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि दीर्घायुसाठी मंगल कामना व्यक्त करतो. त्यानंतर आत्ताच ज्यांचा आपण वाढदिवस साजरा केला त्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव अशोकसिंह इंगळे सरांना मी या ठिकाणी विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जगाला मानवतेचा संदेश देणारे आपल्या स्वाभिमान आपल्याला जागृत करणारे मोदी सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या मानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपल्याकडे त्या सर्वांना श्रीराम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सॉरी मी आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्या नावाचं सुख काय असे शिवराजी पांडे वरचे गाव उपस्थित सगळेजण आपल्या सगळ्या प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि वरचे गाव उपस्थित मोहन साहेब आपल्या या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नामवाला सर आणि उपस्थित सर्व मान्यवर. आपण तसा वाढदिवस माझा कालच झाला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जुन्या पिढीतले लोक झाले. 73 कंप्लीट करून 74 पर्यंत सुरू झाले त्यातला एक दिवस गेला. तर आम्हाला आमचा वाढदिवस किती आहे हे दाखवलं. त्याचं कारण हे आहे की त्याच्याकडे लक्ष असतं. परंतु एक मात्र एवढं सत्य आहे की वृद्ध म्हणतात की तुम्ही वाढदिवस यासाठी आठवा की तुमच्या जीवनातले 300 दिवस तुम्ही गमावले. राहिलेले दिवस आता आमचे दिवस कमी आहे. मोठ्या मुश्किली आले 10-15 वर्ष झाले किंवा जाऊ त्यांचा नाही. तर हे दिवस आम्ही कसे घालवायचे काय केलं पाहिजे. तर आपण काय केलं पाहिजे तर पुण्य संपादन केलं पाहिजे. जी लोकहितार्थ कामं आहेत ती आम्ही केली पाहिजे. म्हणजे आपली कोणतरी आठवण पाहिजे.
तेच न ठेवता आपलं स्वतःचं नेहमी आपण सांगतो पंचशीला आपण विरोध करतो. काही लोकांचं म्हणणं असं आहे की पंचशील म्हटलं की आपण वैयक्तिकच त्याचा विचार करतो. ठीक आहे, पंचशील म्हटलं की तो दुरुस्त होतो आणि त्या पंचशिलासोबत एका शिलासोबत 6 प्रकारे आपल्याला एक शील पालन करावं लागतं. ते म्हणजे कसं आपण पाहूया की पानाची पाता वेळोवेळी शिकापर्यंत समाधी आपली असं आपण म्हणतो. तर हे म्हणत असताना हे नकारात्मक आहे. पानाची पाता वेळोवेळी शिकापर्यंत समाधी आपली मी जीव हिंसा करणार नाही, हे नकारात्मक आहे. पण मग काय करणार आहात तर मी प्राण्याचं लालन पालन करेन, मी प्राण्यांवर दया करेन आणि मी प्राण्यांना कोणी त्याची हत्या करत असेल तर त्याला प्रवृत्त करणार नाही. हे या शिलाचा प्रबोध हे गर्दी करतो तुम्ही सांगत असता. त्यामुळे लोकांना न्याय वैयक्तिक आहे, चुकीचे आहे. म्हणून मी कधी सांगत असतो व बौद्ध धर्माचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. 69 वर्षाचे आम्ही 56 पासून जर आजपर्यंत आपण मोजले तर 69 वर्ष होतात. म्हणून नेहमी काळजीपूर्वक आपण विधाने केली पाहिजे किंवा आपण पंचशील पालन करत असताना दुसऱ्याचं हित सुद्धा त्याच्यात. तर हे जे आहे मी तुम्हाला 3च सांगितलं, त्याच्यानंतर अजून 3 आहे किंवा हे सगळं मानवाच्या कल्याणासाठी हे प्रथम पाहिजे. ते म्हणतात पंचशील प्रथम पाहिजे. खरंच तुम्हाला निर्वाण जर प्राप्त करायचं असेल तर तुम्ही अष्टशिलाचं पालन रोजच्या जीवनात केलं. अष्टशील जर आम्ही पालन केलं तर खरंच आम्ही आपल्या 10 कारणाच्या प्रथम पाहिजे होता. आणि आम्हाला जर निर्माण पाहिजे असेल तर आम्ही अष्टशिलाचे पालन. आणि हे करत असताना माणूस हा आदर्श करतो. समाजात आदर्श घडवायचा असेल तर त्याने पंचशील आणि अष्टशिलाचे पालन केलं पाहिजे. म्हणजे तो स्वतःचे कल्याण करेल आणि इतरांच्या कल्याणात सहभागी होईल. हे सगळं तत्वज्ञान बाबासाहेबांनी त्यासाठी 56 साली आपल्याला आणि बौद्ध धर्म दिलामध्ये आम्ही फक्त बौद्ध धर्म घेतला आणि आम्ही आमच्या सोयीसाठी बाबासाहेबांचं साहित्य वापरतो. आपलं म्हणणं बाबासाहेबांच्या नावाने आम्ही लागतो असं व्हायला. आपण जे सांगतो की बाबासाहेबांनी आपल्या जीवनातला संपूर्ण आयुष्य आमच्या भल्यासाठी खर्च केले. आणि काही चुकीचे समज आहेत. बाबासाहेब फक्त आपल्यासाठीच नाही राहिले, बाबासाहेबांनी संपूर्ण भारतीयावर उपकार आहेत. कसे आहे तर बाबासाहेबांनी सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला आणि मतदान जर तुम्ही करू शकले नाही, येणाऱ्या वेळ जर हे बीजेपी सरकार राहिलं तर हे संविधान संपणार. आणि तेव्हा लोकांना कळणार आहे किंवा आपल्याला मताचं काय महत्व काय आहे म्हणजे नाही. म्हणजे गरीबाकडे हे लोक डुंगुरी बाळगतात. आज इलेक्शन असलं की तुमच्या दारात त्यांना पाया पडावा लागतं. हे अधिकार बाबासाहेबांनी सगळ्यांना दिले, आपल्याला संपूर्ण भारतीयांना. म्हणून संपूर्ण भारतीय बाबासाहेबांनी उद्धार आहे. आणि हे कुठून घेतलं बाबासाहेबांनी? हे घेतलं बुद्धाकडे. बाबासाहेबांनी भाषणात आहे बाबासाहेब म्हणतात सगळी लोकशाही भगवान बुद्धाकडनं घेतली. म्हणून आम्ही पहिल्यांदा बाबासाहेब सांगतात त्या आदेशाचं पालन करणं शिकलं पाहिजे. आणि म्हणून नेहमी बाबासाहेब सांगतात की आपल्या कमाईचा 20वा भाग आम्ही दान करावं समाजाच्या कल्याणासाठी. आणि हे सगळं करत असताना बुद्धाचं एक तत्व अजून आम्ही अंमलात आणलं पाहिजे. ते आहे की योग्य ठिकाणी हे पैसे गेले पाहिजे, योग्य लोकांच्या हातात गेले पाहिजे. जे लोक खरोखर समाज कल्याणाचं काम करतात अशा लोकांच्या हातात गेले पाहिजे. कुठल्याही बदमाच्या हातात जर गेले तर त्याचं पुण्य तुम्हाला लागतं. म्हणून योग्य ठिकाणी खर्च केले पाहिजे. म्हणून त्याचीही आपण दक्षता घेणं पाहिजे. हे सगळं तत्वज्ञान बुद्धांचं. आणि ते म्हणून बाबासाहेबांनी पहिले एवढा मोठा विद्वान म्हणून त्या माणसाला जगात मान्यता मिळालेली आहे. किंवा जगात जर कोणी विद्वान असेल तर ते
आणि जो माणूस तिथे बुद्धाच्या चरणी नतमस्तक होतो म्हणजे बुद्ध किती मोठा असतो याचं भान आम्ही ठेवलं पाहिजे. हे बाकीचे ते चिल्लर आहे. सगळे संतांनी सगळं बुद्धाचं बोलतं. फक्त ते काय म्हणतात आपल्याला म्हण आहे की आम्ही टाकायला जातो गाळगाला बोलतो तसं संतांचं झालं ते सांगू नाही शकत. हे बुद्धाचं तत्व नाही. आपले भाऊ लोखंडे आहे त्यांचा एक प्रबंध आहे PhD तो आहे संत वाङ्मयावर बौद्ध धर्माचा प्रभाव. तो जर आम्ही वाचला आम्हाला कळेल की संतांनी सगळं बुद्धाचं त्यामुळे आम्ही बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार बौद्ध धर्म आचरणात आणला. नुसतं गप्पा करून जमत नाही, बोलून नाही जाणार, सांगता देऊन नाही जाणार व त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष उतरावं लागतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की माझा आदर्श समाज झाला पाहिजे. हा आदर्श समाज निर्मितीचं काम बाबासाहेबांनी आपल्या खात्यावर केलं आणि तेच काम आपण इथे करतो. प्रतिष्ठानाच्या माध्यमातून करतो. तर जे जे काही चांगलं होते ते सगळं बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे. बुद्धाने आधीच सांगून ठेवलं आहे. ते आम्हाला अंमलात आणून आमचा आदर्श समाज निर्मित करून बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. तेव्हा कुठे भारत बौद्ध आणि परत एक आपण विसरतो आहोत ते म्हणजे आम्ही बाबासाहेबांनी बौद्ध धर्म देऊ आम्हाला इतर देशाची जोडले तुमचं आंतरराष्ट्रीय महत्व वाढवलेलं आहे बाबासाहेबांनी. म्हणून आमचे संपर्क बौद्ध राष्ट्राशी असले पाहिजे, बौद्ध राष्ट्राशी असले पाहिजे. मी 4थ्या वर्गात असताना बाबासाहेबांचा पेपर आपल्याकडे आहे, वडील नोकरीला होते. तर त्या पेपरात बाबासाहेब गेल्यानंतर बौद्ध धर्मीय जे राष्ट्र आहेत तिथले लोक पैसा घेऊन इथे आहेत की भारतातले लोक नवीन आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे. जेव्हा त्यांनी इथं निरीक्षण परीक्षण केलं तर त्यांच्या दृष्टीत बौद्ध माणूस पडला आणि त्याचा हा परिणाम झाला की ते परत तर ते जर परत गेले नसते आम्ही जर खरं अंमलात आणला असता तर आज आमची स्थिती काही वेगळी आजही होऊ शकते. पण आम्ही बौद्ध धर्म अंगीकारून इतर देशाशी संपर्क करत नाही. त्या देशांना हे समजलं पाहिजे की आम्ही बौद्ध धर्माचं पाहिजे. हे जर कळलं तर अनेक प्रकारे आपल्याला ज्ञान मिळू शकतं आणि त्या जागेवर अनेक गोष्टी आहेत. तेव्हा आजच्या प्रसंगी आपण माझा जो वाढदिवसाने सत्कार घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि एक मात्र खरं आहे की आम्ही आमच्या मनाचा संकल्प केला की आम्ही जोपर्यंत चालते गेली आपण वैयक्तिक मी तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार. आमच्याकडनं जेवढं होते तेवढं आम्ही आपल्या नवीन पिढीसाठी करून घेऊया. आणि यातच आम्हाला तुमच्या मोठेपणात आमचं मोठेपण आहे. तुम्ही मोठे झालात म्हणजे आम्ही मोठे झालो आणि नवीन पिढीच्या आधी आपल्याला हे सगळं अत्यंत व्यवस्थित करून द्यायचं आहे. ती धडपड आपली सगळ्यांची सुरू आहे. आपली जेवढे भारताकडे घर आहे झाड आहे मुली आहे तुम्ही सगळेच सोबत आहात आपली सगळ्यांची आहे. त्यामुळं आपण आपली कामं नीट करून कुठल्याही म्हणजे विचित्र कामात सहभागी न होता बुद्धाच्या बाबासाहेबांच्या भाषेत किंवा पुण्यकर्म करून आपण समाजाचं खालच्या स्तरातील लोकांचं त्यांच्याकडे नोकरी नाही त्यांच्याकडे नुसतं नाही अशा लोकांचं त्यांच्याकडे धर्म पोहोचणं जोपर्यंत धर्म पोहोचत नाही नीतिमत्ता माणसात येत नाही तोपर्यंत काही कळत नाही. पैसा खूप आगायचा आम्हाला माहिती आहे. उत्तर प्रदेशात मायावतीने राज्य करून खूप पैसा मिळवला पण त्याचं काय निष्पन्न झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज कुठलीच नाही. त्यामुळे नीतिमत्ता नसली की सगळं समजतं. बाबासाहेब तेच म्हणाले मी खूप शिकलो खूप काही केलं आहे म्हणून बाबासाहेब सांगायचे की मला खूप मान्य नाही करत. मी नीतिवान आहे मी विकल्या जात नाही म्हणून मला मान्य हे जास्त लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे सगळ्या त्यांनी दिलेले आपल्याला जे पत्र आहे
ते मंत्र आम्ही प्रत्यक्षात उतरवले पाहिजे आमच्या जीवनात, आचरणात आणि काम केलं पाहिजे एवढं त्या प्रसंगी सांगतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्याचे आभार मानतो आणि ते थांबतो. नमस्कार, जय श्री. धम्माबाबत अतिशय महत्वाची माहिती आपण ऐकली या ठिकाणी. बुद्धाचा धम्म हा जगत मान्य आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे काही कठीण नाही आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे नीती. अगदी 2 अक्षरात आहे. नीती म्हणजे बुद्ध धम्म. नीती म्हणजे ज्या नैतिकतेमध्ये गोष्टी येते त्या सर्व बाबी बौद्ध धर्मात सांगितलेल्या असो. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य नानवाला सर आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो. नानवाला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांचा पावन करतो. तसंच माझ्या आई वडिलांचा पावन वंदन करतो आणि माझ्या गुरुजनांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आदरणीय पंडित, या प्रतिष्ठानचे शिल्पकार आदरणीय भ्रष्टाचार, प्रतिष्ठानचा सेक्रेटरी आदरणीय इंगले सर, कोषाध्यक्ष आदरणीय कायडे सर, मोहड सर, दांगे सर, सर्व प्रतिष्ठानचा उपस्थित सभासद, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वप्रथम मी अशोक इंगले सरांच्या तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. प्रतिष्ठानबद्दल बोलायचं असेल तर सर्वांना माहिती आहे 8 तारखेला प्रतिष्ठानचा इनॉग्रेशन होणार आहे आणि इनॉग्रेशन होण्यासाठी एक राष्ट्रीय पातळीचा एक मोठा नेता आपल्या प्रतिष्ठानच्या इनॉग्रेशनसाठी येत आहे आणि ते बघून आपण समजू शकतो प्रतिष्ठानचा राष्ट्रीय पातळीवर इमेज काय आहे. आणि मी खरोखर एक 2-3 दिवसात घडलेले एक संघटना सांगतो. आपल्या प्रतिष्ठानमध्ये मराठा महासंघाचे कर्मचारी पाहायला आले होते. त्यांनी मला विचारले, सर शरद पवार साहेबांचा विदर्भाला दौरा आहे का? नाही, प्रतिष्ठानसाठी एक्सक्लुझिव्हली फॉर दिस प्रोग्राम इज कमिंग. दे आर सरप्राइज. त्यांना आश्चर्य वाटला, प्रतिष्ठानसाठी शरद पवार येत आहे का? ते प्रतिष्ठानचा कमवलेला गुण आहे. आणि प्रतिष्ठान हे कसं काय कमवलं साहेब? प्रतिष्ठान हे कसं काय कमवलं? आपण सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित राहा. हे तेव्हाचा गरज होता. शिका, तुम्ही काय आहे तेव्हाचा काय होता, ह्युमन हायरार्ची, ह्युमन नीड्स कम पाहिलं ना. सर्वप्रथम मी एक माणूस आहे, मला एक आयडेंटिटी पाहिजे. माणूस म्हणून आयडेंटिटी झाल्यानंतर मला जगण्यासाठी साधन पाहिजे. माझ्या रोटी पाहिजे, कपडा पाहिजे, मकान पाहिजे. नंतरचा रिक्वायरमेंट असते मला समाजामध्ये काहीतरी आयडेंटिटी पाहिजे. मी आहे, मी नेक्स्ट लेवल आहे, मला स्टेज पाहिजे, रिकग्नेशन पाहिजे आणि हे पाहिजे. नेक्स्ट लेवल आहे, माझ्याकडून समाजासाठी काहीतरी घडलं पाहिजे. आणि आपलं प्रतिष्ठान बाबासाहेबांनी तेव्हा हे करले ना, तेव्हा आपला आयडेंटिटीची गरज होते. तो तुम्ही एक माणूस म्हणून आपण समजा. त्यासाठी तुम्ही अभ्यास करा, तुमचा हक्क काय, तुमचा गरज काय आहे, त्यासाठी तुम्ही संघर्ष करा. संघर्ष केल्यानंतर तुम्हाला भेटलं नाहीये, तुम्ही संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता प्रतिष्ठानचा मी सुरुवातीपासून सांगतोय, माझ्या प्रतिष्ठानमध्ये आवडलेल्या सरांचा जे भाषणामध्ये आवडलेला 2 लक्षण आहे. एक, प्रतिष्ठान सरांनी म्हटलेलं आहे आपण कोणाचा दूर करायचा नाही. जो आपला विचारधारा जुळलेला माणूस असेल त्यांना तुम्ही ठीक आहे, आत्ता जुळलेला नाही दूर राहा, तुम्ही आमच्यापासून दूर होऊ नका, नंतर होऊ शकते. सरांचं म्हणणं आहे मला सुरुवातून पडतात आणि माणसाला कधी तुम्ही तुमच्या विचारधाराचा असो नसो दूर ठेवू नका. आज मी तुमचे जुळणार आहे. आणि दुसऱ्या प्रतिष्ठानचा आजचा गरज आहे, मी सध्याच नाही आपला गोडस्वर सरांच्या मी थिसिस आहे सर,
याच्यावर आपला घनश्याम सावंत बद्दल ते वाचत होता आणि ते वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारांचा जो खरोखर विचारधारानंतर डॉक्टर घनश्याम नंतर जो काम करत आहे आणि माझ्या माहिती अनुसार बस आगा घनश्यामजीने तेव्हा हे करायचं ठीक आहे, बाबासाहेबांनी आपला आयडेंटिटी दिला, राज्यांग दिला, ते दिला, मग समाजाच्या उन्नतीसाठी आपण काय करायला पाहिजे. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी पॉलिटिकल पाथ सोडलेला होता. पॉलिटिकल पाथ निवडून त्यांनी मग सर्वसामान्यांसाठी ऑल विमेन जन एव्हरीबडी इज इक्वल त्यासाठी त्यांनी एक महिला निवडलेला. तेव्हा ते पहिला कोणाला निवडू शकतो होता, मग एक महिलाला निवडला, मायावतीला निवडला. ते मायावती पूर्ण करणारे एक साधारण शिक्षिका, काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे, काही नाही, त्यांना समोर करून ते बाहेर सीएम घेऊनपर्यंत घेऊन गेलेलं आहे. आणि ते दिस इज एक्झाम्पल ऑफ इक्वालिटी, जेंडर इक्वालिटी, सोशल इक्वालिटी, and he has used the Patrakarita as a media and more for the transforming the people. That was a need for at that time. पत्रकारिता वापरून त्यांनी समाजामध्ये कसा बदल घडून आपण एक साधा छोटा टीचरला एक मुख्यमंत्री पदावर घेऊ शकतो ते घडून दाखवलेलं आहे. सध्या प्रतिष्ठान काय करते, आता बाबासाहेबांनी मागितलेला एज्युकेट, एज्युकेट अँड ऑर्गनाइज. प्रतिष्ठानचा एक आता सध्या जे काम करण्याचा पद्धत आहे एज्युकेट, एम्पॉवर अँड एलिव्हेट. आणि तुम्ही तुमचा हक्क काय आहे, तुमचं काय आहे, तुम्ही लोकांना शिकवा. आपण जे करत आहे आता ते लोकांना शिकवण्याचं काम करत. लोकांनी शिकवल्यानंतर काय आहे तुम्हाला एम्पॉवर द्या आणि तुम्ही त्यांना स्वतःचं हे करण्यासाठी एम्पॉवरला मराठीमध्ये सक्षम करा. तुम्ही यू एम्पॉवर द्या. सो एम्पॉवरसाठी आपला जो प्रतिष्ठानचा जो उपक्रम आहे दॅट इज नथिंग बट द एम्पॉवरिंग टूल्स. आणि आपला काय म्हणते पतपेटी आहे, समाज आर्थिक एम्पॉवरमेंट आहे. आपला महाविद्यालय आहे हे शैक्षणिक एम्पॉवरमेंट आहे. आपण समाजामध्ये खेड्यापाड्यामध्ये जो कार्यक्रम घेत आहे जसं आपण कोऑपरेटिव्ह फार्मिंग असो आणि बाकी लेडीज ग्रुप्स असो ते महिला सक्षमीकरण आहे. असं वी आर एम्पॉवरिंग देम टू एम्पॉवर दैट. प्रतिष्ठान हैज बिकम ए टूल लोगों को समाज में एम्पॉवर करण्यासाठी. समाज व्हेन यू आर एज्युकेटेड, व्हेन यू आर एम्पॉवर्ड, देन यू विल ऑटोमॅटिकली एलिव्हेटेड टू अदर हायर लेवल. समाजामध्ये तुमचा हक्क काय आहे, तुमचं हे काय ते समजल्यानंतर तुम्ही वर हायर लेवल समाजामध्ये एक हायर लेवलला जाण्यासाठी तुम्ही ऑटोमॅटिकली यू विल गो टू द एलिव्हेट. सो माझ्या मताने सध्या जे प्रतिष्ठान करत आहे इट इज एज्युकेटिंग द पीपल, इट इज एम्पॉवरिंग द पीपल अँड इट इज एलिव्हेटिंग द पीपल. सो हे कार्यक्रम प्रतिष्ठान आणि सगळ्या सहकारी आणि दे आर सक्सेसफुल, दे आर सक्सीडेड इन अचीविंग दिस थिंग्स. अगर इफ यू वांट टू लिव एलिव्हेट अदर पीपल, इट इज ऑफ under their guidance, it is the responsibility of all the people to follow them and to bring more people into this Pratishthan and try to elevate them. Then on that the Pratishthan will become more acceptable and more available to the people and the work will be more progressive and it will. And I thank me सर्वांना माझ्या बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो. थँक्यू सर. सरांनी आपल्या विचार व्यक्त करताना त्या प्रतिष्ठानचे जे ऊर्जा स्थान आहे तो पॉवर आहे, ती पॉवर निर्मितीचं काम या ठिकाणी केलं जाते. आणि या सगळ्या गोष्टी जिथं आहे त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान. संपूर्ण देशातून या ठिकाणी या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करण्यासाठी लोक येऊन गेलेले आहे आणि येत आहेत. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. जवळपास 17 ते 18 राज्यातील लोक या ठिकाणी या प्रतिष्ठानचा अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत. काही ठिकाणी आताच आपल्याकडे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील काही मंडळी या ठिकाणी हे प्रतिष्ठान पाहण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी नुसतं पाहू नका,
पाहतो खरंच, पण पाहून त्याचा आपल्याकडे कसा वापर केला जाईल. तुमच्या साईडला लातूरला वगैरे प्रतिष्ठानची निर्मिती करणं सुरू आहे. या ठिकाणी ती मंडळी येऊन गेलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नांदेडमध्ये भरपूर लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, पाहून गेलेले आहेत. तर आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान हे आपले नांदेडहून आलेले उपासक मंडळी आहे, त्यांचा जो गट आहे, समूह आहे, त्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना विचार मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. विचार मंचाला विनंती करतो की या नांदेडकडून आलेल्या मंडळीचं सर्वजण आहे, सर्व लेडीज आणि जेंट्स त्या मंडळीपैकी त्यांच्यापैकीचे एक प्रतिनिधी स्वरूपात सन्माननीय भीमराव बोडके साहेब या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो. बोडके साहेब. सर्वांना जय भीम. मी नांदेडहून आलो. मधुकर प्रधान साहेबांना मी चांगलं ओळखतो. ते माझे मित्रच आहेत. त्यांना फोन पण केला होता मी. त्यांना सांगितलं होतं, यांनीच दिला. त्यांना सांगितलं की थोडंसं आम्हाला जाता जाता गावामध्ये आलो तुमच्या, आम्हाला आंबेडकर प्रतिष्ठान बघायचं आहे. त्याच्यामुळं आमची घरगुती मंडळी आणि आमचे काही जवळचे रिश्तेदार आम्ही त्यांच्याकडे चाललो होतो. तेव्हा मधुकर त्या प्रधान साहेबाकडे चाललो. तर जाता जाता मला बघून या माझ्याकडे इथं कोणीतरी खंडेराव आहे, ते तुम्हाला दाखवतील आम्ही. म्हणजे ठीक आहे, आता आणायची तुमची इथं रेग्युलर सभा असेल तुमची नेहमीची. तर हे मी ऐकलं होतं, हे यूट्यूबवर पण आहे. आपण जर बघितलं तर आम्ही बघितलेलं आहे यूट्यूबवर, पण आता बऱ्याच दिवसापासून यावं आणि परत फिजिकली बघावाची इच्छा होती. तर आज आम्ही फॅमिलीला पण घेऊन आलो आम्ही. एक तुझं जे चांगलं काय आहे ते आमच्या डोक्यामध्ये घेऊन जाईल. आम्ही पण तिकडे थोडासा प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांना नांदेडाने कोणा काय लावून नाही सध्या इकडे येणं जाणार. आज सरांनी सांगितलं माझा भाऊ तिथं आहे म्हणतात, आत्ताच सांगितलं इकडे इंजिनियर आहे म्हणे. तर आम्हाला जायचं आहे इथं. आज इथं जे शिवू आहे मेश्राम त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडेच जायचं, म्हणजे त्या क्वार्टरला जायचं त्यांच्याकडे आम्ही घरगुती कामासाठी चालवतो. तर थोडंसं बघून घेतो आणि आमच्या सर्वांचा तुम्ही हृदयपूर्वक सत्कार केला त्याबद्दल सर्वांना देऊन घालतो आणि दोन शब्द समजतो. या ठिकाणी आता नांदेडहून आलेले बोडके साहेब बोलून गेले. निमित्त कोणतंही का असेना या ठिकाणी आपण भेट दिली. या ठिकाणची आपल्याला भरपूर माहिती मिळू शकते तर आपण वेळ दिला तर. नाहीतर तुमची दाखवण्याची व्यवस्था केलेली आहे, तुम्ही पाहून घ्या. चारही मजले आजूबाजूचा परिसर असो. यानंतर आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भासागळे सर आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडे साहेब, विचारमंचावर विराजमान सन्माननीय श्री डोंगरे सर, गायडे साहेब, मोहन साहेब, प्राचार्य डॉक्टर नानवारा सर, संचालक आंबे सर, आजच्या या मुद्दावणीच्या सभेला उपस्थित माझ्या मित्रांनो, येणाऱ्या 8 तारखेला सन्माननीय शरद पवार साहेब, रोहितदादा पवार, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर ते 8 तारखेला आपल्या इमारतीचं उद्घाटन करायला या ठिकाणी येत आहे. ही आपली जी इमारत आहे तिचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन. ते आपल्याला उपस्थितांना सगळ्यांना माहीत आहे, परंतु अकोला जिल्ह्यातील, महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील विदेशातील जनतेला याची माहिती व्हावी म्हणून आपण ते सांगणं जरुरी आहे. या ऐतिहासिक वास्तूचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन आहे. या भवनाचं उद्घाटन सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार. त्यांच्यासोबत रोहितदादा पवार आमदार, त्यानंतर भीमरावजी आंबेडकर हे नाव ऐकून लोक दचकतात, कारण त्यांना माहित होतं की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते. आता हे भीमरावजी आंबेडकर. अनेक लोक विचारतात हे भीमरावजी आंबेडकर चुकून तर नाही. माहिती घेतल्याशिवाय माहिती होत नसते आणि म्हणून ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव म्हणजे मुलगा यशवंतराव आंबेडकरांचे जे मुलं आहे ते सगळ्यात मोठा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, त्यांना प्रकाश आंबेडकर आहे. त्यानंतर 2 नंबरचे मुलं हे भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि 3रा नंबर आनंदराव यशवंतराव आंबेडकर. तर हे भीमरावजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे. संपूर्णपणे भारतातील सगळे राज्य पिंजून काढणारा व्यक्तिमत्व. भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार प्रसार म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याच्या हेतून भीमरावजी आंबेडकर संपूर्ण देशभर फिरत असतात. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून भीमरावजी आंबेडकर यांच्या हातून आपल्या इमारतीच्या समोर 50 फूट उंचीचा राष्ट्रध्वजाचा पोल काल सायंकाळीच लागलेला आहे. तुम्हाला कल्पना आहे की शासनाकडून आपल्या संस्थेला
राष्ट्रध्वज हा 24 आवर्स, म्हणजे एक वेळ राष्ट्रध्वज फडकवला की तो उतरण्याचं काम नाही. नाहीतर काय होत असते, सकाळी राष्ट्रध्वज फडकवा आणि दिवस डुबाच्या आतमध्ये उतरून घ्या, हा नियम आहे. परंतु महाराष्ट्रातील कदाचित एक मात्र आपली संस्था असू शकते की या आपल्या संस्थेवर राष्ट्रध्वज कळवल्यानंतर उतरवण्याचं काही काम नाही, हा सतत 24 आवर्स फडकत आहे. म्हणून त्या राष्ट्रध्वजाचं असणारं त्या शिलालेखाचं अनावरण सन्माननीय भीमरावजी यशवंतराव आंबेडकर यांच्या हातून होणार. त्या दिवसाची रूपरेषा आपणाला माहीत व्हावी म्हणून सांगतो. जवळजवळ 2:30 वाजता सन्माननीय शरद पवार साहेब, भीमरावजी आंबेडकर, रोहितदादा पवार, सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक अकोल्याचे पण मुंबईला ज्यांचं करोडो रुपयाचं काम चालू आहे, किमान 1,500 पावणे 2,000 कोटीचं काम चालू आहे, असे प्रसिद्ध उद्योजक मॅनेजिंग डायरेक्टर सुगत वाघमारे साहेब हे देखील राहणार आहे. म्हणून ही मंडळी, पाहुणे मंडळी 2:30 वाजता या मेन दरवाजाजवळ येतील. तिथं आल्याबरोबर त्यांचं स्वागत होईल. प्रत्येकाला बुके देऊन स्वागत करण्यात येईल. गेटवर, तिथंच त्या गेटवर इमारतीच्या उद्घाटनाचा शिलालेख तिथं लावला जाणार आहे. त्या शिलालेखाचं उद्घाटन सन्माननीय शरदराव पवार साहेब करतील. लगेच बॅक साईडला जो राष्ट्रध्वज राहणार आहे त्याचं अनावरण सन्माननीय भीमरावजी आंबेडकर करतील. नंतर ही सगळी मंडळी या दरवाजातून येऊन इथं तमाम खुर्च्या टाकलेल्या राहतील. मध्ये कार्पेट राहील. त्या कार्पेटनी इथं रस्ता इंडिकेट होईल. इकडून लोक बसलेले, इकडून लोक बसलेले. ज्यांना प्रत्यक्षपणे या मंडळीला जवळून बघायचं असेल ते लोक या हॉलमध्ये बसलेले असतील आणि बाकी तमाम लोक त्या ग्राउंडवर 4-5 हजार लोक बसलेले असतील, म्हणजे लॉर्ड बुद्धा पार्कच्या पलीकडच्या ग्राउंड. तिथं तो मुख्य कार्यक्रम राहील. इथं या ठिकाणी स्क्रीन राहील, मोठा स्क्रीन राहील. त्या स्क्रीन मध्ये तिकडची मंडळी, तिकडचं स्टेज हे दिसेल, इकडून आलेली पाहुणे मंडळी हे दिसतील, तिकडे बसलेल्या लोकांना हे लोक तिकडच्या स्क्रीनवर दिसतील. इथं बसलेल्या लोकांना देखील प्रत्यक्ष जवळून त्यांना जय भीम करता येईल. मग ही पाहुणे मंडळी इकडून निघून या दरवाजातून लिफ्ट पर्यंत जाईल. लिफ्ट जवळ आपले 4 जे सन्माननीय व्यक्ती राहतील, ज्यांना पासेस असतील, बगर पास शिवाय या दरवाजाच्या पलीकडे जाता येणार नाही. बगर पास शिवाय त्या जिन्यावरून वर जाता येणार नाही. पाहुण्यांच्या सोबत स्पेसिफिक लोक राहतील. इथं पाहुण्यांना अभिवादन झाल्यानंतर मग पाहुण्यांना घेऊन लिफ्ट पर्यंत नेल्या जाईल. तिथं पुन्हा रायफलधारी आपला सिक्युरिटी गार्ड राहील. जवळजवळ रायफलधारी सिक्युरिटी, रिटायर मिलिटरीमॅन सिक्युरिटी 15 ते 20 लोक इथं राहतात. मग पवार साहेबांनी सगळी मंडळी लिफ्टनी वर जाईल बुद्ध विहारावर. बुद्ध विहार पाहण्यानंतर, पाहण्याच्या अगोदर
तिथं बुद्ध विहाराचा शिलालेख राहील. त्या शिलालेखाचं उद्घाटन म्हणजे बुद्ध विहाराचं उद्घाटन पूज्यनीय डॉक्टर प्राचार्य हेमधम्मो हे सोबत राहतील. ते महाथेरो आहेत. भदंत खेमधम्मोच्या हस्ते बुद्ध विहाराच्या असणाऱ्या शिलालेखाचं उद्घाटन होईल. ते बुद्ध विहारामध्ये जातील, तिथं वंदन करतील. त्या बुद्ध विहाराच्या गेटजवळ आपले 4 लोक राहतील त्यांचं आगत स्वागत करायला. त्यानंतर तिथून निघतील, लिफ्टनी ग्रंथालयाच्या मजल्यावर येतील. त्या ग्रंथालयाच्या मजल्याजवळ पुन्हा असणारे आपले 4 लोक पासेसवाले त्यांच्या स्वागताला राहतील. पूर्ण ग्रंथालय पाहायला जाईल. ग्रंथालय पाहिल्यानंतर त्या ग्रंथालयाच्या मजल्यावर बॅक साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो 25 फुटाचा स्टॅच्यू आहे बाहेर लागलेला आपला, त्या ग्रंथालयाच्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यूची पाठ आणि डोकं आपल्याला दिसेल. 2 मजले कव्हर झालेले. तिथं पुतळ्याचा असणारा शिलालेख राहील. त्या शिलालेखाचं उद्घाटन सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते होईल. तिथून सरळ मंडळी बॅक येतील लिफ्टजवळ. लिफ्ट जोडून कॉलेजच्या मजल्यावर येतील. कॉलेजच्या मजल्यावर लिफ्ट जवळ पुन्हा आपले 4 लोक राहतील पासेस असणारे. ते 4 लोक घेऊन पूर्ण कॉलेज त्यांना दाखवतील. तिथं डॉक्टर नानवाला सर वगैरे सगळी मंडळी कॉलेजमध्ये असेल. पिरियड चालू असतील, नर्सिंगचे पिरियड चालू असतील, BSW BJ MJ चे पिरियड चालू असतील. प्राचार्य नानवाला सर उद्याला असते. सगळे जे काही आहे विद्यार्थी जास्तीत जास्त अर्थात रेग्युलर असतातच. कदाचित होऊ शकते सन्माननीय पवार साहेब क्लासमध्ये जातील, डॉक्टर भीमरावजी आंबेडकर क्लासमध्ये जातील, विद्यार्थ्यांसोबत चर्चा करू शकतील. सगळ्या क्लासमध्ये जातील. विद्यार्थ्यांना ही अत्यंत सुवर्ण संधी आहे की क्लासमध्ये बसून त्यांच्यासोबत हितगुज करण्याची असणारी संधी ही विद्यार्थ्यांना लाभणार. आणि लगेच मग ते पुन्हा लिफ्ट जवळ येतील, लिफ्टने खाली उतरतील आणि बॅक साईडनं त्यांच्या गाड्या उभ्या राहतील. त्या मागच्या दरवाज्यातून गाड्यामध्ये बसून हे सगळं इथं बसणाऱ्या सगळ्या लोकांना स्क्रीनवर दिसेल. इथं बसणाऱ्या लोकांना स्क्रीनवर दिसेल. पुन्हा त्यांचा ताफा इथून निघेल. त्यांना झेड सिक्युरिटी आहे. आणि मग ताफा निघाल्यानंतर पूर्ण तिथं जाऊन मग ते कार्यक्रमामध्ये त्या स्टेजवर येते. इथं बसलेल्या मंडळींना उठून जाण्याचं काही काम नाही. कमलाताई इंगळेबाई सगळी मंडळी ज्येष्ठ या ठिकाणी बसलेली राहील. तिकडे काय काय चांगलं होते आहे ते सगळे इथं स्क्रीनवर दिसेल. गडबड धांदल करण्याचं काही काम नाही. तिथं कार्यक्रम चालू होईल. केवळ 1.5 तासामध्ये कार्यक्रम संपन्न होईल. आता ताडे साहेबांशी वगैरे इंगळे सरांशी आपण आता पांडे साहेबांशी चर्चा केली की प्रत्येकाला आता जसं मी पाल्हाळ लावून राहिलो जायचं पातूरला आणि ते लढायची गोष्ट सांगून राहिलो, असं तिथं राहणार नाही. प्रत्येकाला मिनिट दिल्या जातील. स्वागत हे मोठ्या मुश्किलनं 5 ते 7 मिनिटात आटोपल्या जाईल. अध्यक्षीय भाषण आणि प्रस्तावना एकच राहील. ते 3 मिनिटाच्या वर उदाहरणार्थ 3 मिनिटं 5 मिनिटं जो काही वाट्यावर मिनिट येतील तेवढ्या 5 मिनिटात बोलल्या जाईल. त्यानंतर जे काही बोलणारे असतील त्यांना 3 मिनिटं 5 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं असे आपल्या इकडची मंडळी. मुख्य
वेळ मिळाला पाहिजे. रोहितदादा पवार, भीमरावजी आंबेडकर आणि सन्माननीय शरद पवार साहेब यांना वेळ मिळाला पाहिजे. हे देखील 10-10, 15-15 मिनिटाच्या वर बोलत नाहीत. या पद्धतीनं मोठ्या मुश्किलनं 15 मिनिटं जरी पकडले तर 15 तरी 45 मिनिटं. 45 मिनिटामध्ये हे सगळे लोक आटोपतील आणि सगळा कार्यक्रम अन्य 45 मिनिटात, कारण आपल्याकडे 1.5 तासच आहे. पवार साहेबांना, भीमरावजी आंबेडकरांना, रोहित दादांना 15 मिनिटं, 20 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं वेळ मिळेल. मी समजा 3 मिनिटाच्या वर जास्त वेळ घेतला की माझा माईक बंद होणार आहे. मला जर 3 मिनिटं सांगितले असतील बोलायला तर 3 मिनिटं झाल्याबरोबर माझा माईक बंद होईल. तुम्ही व्हिडिओवर पाहणार आहात की पवार साहेबांचे अनेक जे कार्यक्रम आहेत, सूत्रसंचालकानं पल्ला लावलं की ते लगेच येतात आणि म्हणतात बाजूला मला बोलायचं जायचं आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्वरूपाचे नेते आहेत ही मंडळी. आणि म्हणून कुठं किती आणि कसं बोललं पाहिजे याला महत्व राहणार आहे. तर अशा प्रकारचा आपला कार्यक्रम संपन्न होईल. त्यांना इथून 4:30ला निघायचं आहे. 4:30ला इथून निघतील विमानतळावर. त्यांच्या स्वतःच्या असणाऱ्या फ्लाईटनं, जे कमीत कमी 50-60 कोटीचं फ्लाईट आहे त्यांचं, कमीत कमी नाही म्हटलं तरी 40-50 लाख रुपये खर्च करून ते स्पेशल आपल्या कार्यक्रमाला येत आहेत. आणि म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर देखील चर्चा आहे की असं कोणतं प्रतिष्ठान आहे की त्याच्यासाठी प्राईम मिनिस्टरच्या दर्जाचा माणूस स्पेशल फक्त त्या कार्यक्रमाला येतो. आपण मुंबईला जेव्हा त्यांना भेटलो, निमंत्रण पत्रिका घेऊन जेव्हा गेलो, त्यामध्ये सन्माननीय कांबळे सर, अशोक इंगळे सर, मी, तायडे साहेब, महेश कुमार तायडे. तर त्यावेळेला माझ्या मित्रांनो 85-88 वर्षाचा हा सदग्रस्त सकाळी 10ला मीटिंग चालू केली तर सायंकाळी 10ला मीटिंग संपली. कल्पना करा. आणि म्हणून अशी जी क्षमता आहे, विचार जर सुपीक डोक्यात असले तर माझ्या मित्रांनो पूर्णपणे माणूस त्या कामासाठी झोकून देऊ शकतो. आपलं सगळ्यांचं हेच वैशिष्ट्य आहे की आपण या कामाला झोकून दिल्यामुळे आज महाराष्ट्रभर, देशात आणि विदेशात देखील आपल्या प्रतिष्ठानची चर्चा आहे. त्याचा दर्जा हा कायमच राहावा, तो अजून वाढावा, याच्यासाठी आपण आपलं हे जे काय म्हणतात त्याला म्हणतो खूप चांगलं ठेवावं लागते. कोणी आपल्याच्यानं दुखावणार कसा नाही. लोक एक जातील, जात जातात. आणि म्हणून माझ्या मित्रांनो आपलं प्रतिष्ठान खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे ते त्या पद्धतीनं निश्चितच काम करेल याची ग्वाही आपण सगळे मिळून देतो आहे. तर आपण आपल्या जवळच्यांना सगळ्यांना 8 तारखेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी दुपारला 2:30 वाजता हे त्यांना विनंती करावी, सांगावं. आपलं प्रतिष्ठान आहे. या सगळ्या पुन्हा मध्येच सांगतो, विमानतळापासून ते इथपर्यंत या महान नेत्यांचे असणारे रोडच्या सेंटरला उभे बोर्ड लावल्या जाणार आहेत. तर गावामध्ये देखील अशोक वाटिकेमध्ये 20-20 फ्लेक्स कदाचित आता लागलं असेल. स्टेशनवर 20-20 फ्लेक्स लागलं असेल आणि उद्याला सिव्हिल लाईन चौकामध्ये 20-20 फ्लेक्स पूर्ण लागणार आहे. तर याच्यामध्ये आपण हिरिरीनं भाग घ्यावा. जे काम आपल्याला दिसेल ते आपण केलं पाहिजे. आपण त्या पद्धतीनं शिस्तीचं पालन देखील केलं पाहिजे. कुठेही गंगला होणार नाही
याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे. साफसफाई आणि शिस्तीकडे आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे एवढं मी आपल्याला सांगतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी पुरंच विनंती करतो. आणि अध्यक्षांच्या वतीनं माझे असणारे त्या ठिकाणी मी जास्त थांबवतो. जय गुरु. आणि त्या पुस्तकात कोणी हे आपल्याला माहीत आहे, रावण नाव ऐकलं का? चंद्रशेखर आझाद. तर चंद्रशेखर आझाद खूप मोठी किमया उत्तर भारतामध्ये करत आहे. मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे. तर अकोला जिल्ह्याचं अध्यक्षपद त्यांच्या असणाऱ्या चळवळीचं, पक्षाचं, बातमीचं, सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीचं अध्यक्षपद हे आपल्या येथील अकोला शहरातील प्रसिद्ध एक गुंडार कार्यकर्ते विजय नरवाळे साहेब त्यांना त्यांनी परवाला बहाल केलेला आहे. विजय नरवाळे साहेबांना विनंती करतो आणि विचारवंताला विनंती करतो की पुष्प देऊ, पुष्पगुच्छ देऊ, त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात. सरांनी सांगितलेली या कार्यक्रमाची संक्षिप्त त्याला विस्तारपूर्वक रूपरेषा आपल्यासमोर मांडलेली आहे. त्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. सर्वांना आव्हान सुद्धा केलेलं आहे की प्रत्येकानं आपापलं आपण सक्रिय कसं राहू हे त्या दिवशी आपल्याला दाखवून द्यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य सुखलालजी पांडे साहेब आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करतील अशी त्यांना विनंती करतो. आपल्या प्रतिष्ठानचे सर्वांचे मार्गदर्शक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय वारसागडे सर, मंचकावर उपस्थित सचिव आदरणीय इंगळे सर, कोषाध्यक्ष आदरणीय काळे साहेब, प्रमुख अतिथी आदरणीय हेमंत मोहोळ सर, या कॉलेजचे प्राचार्य, आवडते प्राचार्य जे लवकरात लवकर तिन्ही लँग्वेजमध्ये बोलू शकतात. मराठी, इंग्लिश तर त्यांची मदर टंग काहीच बोलतात, हिंदीवरही सुद्धा कमांड, मराठी इतके सुंदर बोलतात असे आदरणीय नानवाला सर, दांडे सर आणि सर्व उपस्थित बांधव. आजच्या चिंतन सभेचं मला अध्यक्ष स्थान दिलं. मी एवढा धाकी पडलो होतो कारण अध्यक्षानं काय बोलावं. मी असं पात्रासारखी वाट पाहत होतो भासागडे सरांची. कारण अध्यक्षानं काय बोलावं, का कसं असतं की कार्यक्रमाची रूपरेषा काय, एवढा मोठा भरगच्च कार्यक्रम आहे की जो देशव्यापी त्याची अगोदरच ॲडव्हर्टाईज झाली. बोलावं काय आपण. आधीच सरांनी हे दिलेली आहे, सूचना केली की कंट्रोल युअर माउथ, कंट्रोल युअर टंग, डोक्यावर बर्फ ठेवा, जिभेवर साखर ठेवा. कशासाठी? आपल्यापासून पोलीस दूर गेला नाही. दुश्मन जरी याला शिवाय देत तर भगवान बुद्धाच्या नियमाप्रमाणे, धार्मिक नियमाप्रमाणे आपल्याला अशोक इंगळे सरांनी नेहमी धार्मिक उदाहरण देतात, तर त्याच्याकडे स्मितच असतं. आणि आपल्या मार्गदर्शकांचं आपण जे उपासक आहोत आपण कठोरतेने, काटेकोरपणे पालन करू. मी भासागडे सरांना गॅरंटी देतो, आपली जी उपासक मंडळी आहेत, तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त आम्ही श्रम करू, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही शिस्तीनं वागू, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही कार्यक्रमाला याची आम्ही दक्षता घेऊ. हेच आमचं काम राहील. आम्ही असं खुर्च्यावर टमकन देऊन बसणार. माझ्यासारखे 100 जण काय 500 जण नुसतं अविरत राहतील. कारण की एवढा मोठा कार्यक्रम सरांनी किती प्रयत्न केले असतील की ज्या कार्यक्रमाची पूर्ण देशामध्ये एका मिनिटामध्ये क्लिप केली, एका मिनिटामध्ये. यांच्याकडे शरद पवार साहेब, यांच्याकडे भीमरावजी आंबेडकर येऊ लागले, यांच्याकडे ख्यातनाम भंते येऊ लागले. कितीतरी दिवसाचं प्लॅन सरांनी आपल्या स्मित भाषेने, आपल्या विचाराने, सरांचे विचार एवढे परिपक्व आहेत की PM च्या
रेंज मधले माणसं जर नतमस्तक म्हणा विचाराशी सहमत होता, म्हणजे आपल्या सरामध्ये किती पॉवर आहे, इतका पॉवरफुल नेता आपले मार्गदर्शक आपल्याला मिळाले, याचा अर्थ भाग्यवान. मग आपल्या उपासकांनी कसं वागावं तर याची सर आम्ही ग्वाही देतो आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे म्हणजे कार्यक्रमाची शोभाच वाढवली. आणि एका सरांनी हे जे रोपटं लावलं फक्त बाबासाहेबांच्या विचारावरच लावलेलं आहे. याचा मेन केंद्रबिंदू बाबासाहेबांचे विचार आहे. कारण की जर तुम्हाला जगामध्ये चमकायचं असेल, तुम्हाला देशामध्ये चमकायचं असेल, तुम्हाला स्टेटमध्ये चमकायचं असेल, तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये चमकायचं असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तर तुम्हाला बाबासाहेबांचाच विचार पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराविषयी आज प्रतिष्ठानच्या ग्रुपवर एक खूप मोठा युट्यूबवर 2-4 वाक्य आले, इतकी जबरदस्त आहेत ते. आपले आदरणीय धांडे साहेब मुंबईचे, त्यांनी पाठवलेलं आहे की ती लेडीज म्हणते जगावरचा प्रभाव म्हणजे बाबासाहेब, जगावरचा प्रभाव म्हणजे बाबासाहेब, विश्वातले ग्रँड व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब, ग्रँड विश्वामधले समतेचा हात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणी कितीही नाकारले, तिरस्कारले, तरी शेवटचा पर्याय ओनली बाबासाहेब, ओनली बाबासाहेब, ओनली बाबासाहेब. हा आज आपल्या प्रतिष्ठानचा आज आपल्या याच्यावर मेसेज आलेला आहे. तर मला गर्वानं सांगावं असं वाटतं की आपण एवढ्यावर थांबू नये. लोकांनी किती काही टीका करो, लोक कसेही बोलो, आपल्याला सर्वांना सामावून घ्यायचं आहे. आता ज्ञानवाला सरांनी कांशीरामजीचं उदाहरण दिलं. कांशीरामजींनी यांची चळवळ चालू केली 1 रुपयापासून. भारतामध्ये एकही व्यक्ती असा नाही की सायकलिंगचा प्रवास सर्वात जास्त कांशीरामजीने केला. सायकल भारत, आणि फक्त प्रत्येक शेतामध्ये जायचे, खेड्यामध्ये जायचे. 1 रुपीज त्यांची देणगी फक्त 1 रुपया. असं करत 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 जो सर्वात देशामधला स्टेट आहे त्याच्यावर 2 टर्म सत्ता गाजवली. आज सत्तेमध्ये किती पॉवर आहे. सत्ता आपल्याकडे पाहिजे, आमदार आपल्याकडे पाहिजे, खासदार आपल्याकडे पाहिजे. आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार हा तिथं सोडला जातो. आजची सिच्युएशन अशी आहे की पोलीस स्टेशन मध्ये जर आपण गुन्हा दाखल करायला गेलो, भांडण करणारी दुसरी मंडळी, गुन्हे दाखल होतात आपल्याला. नाहीच काही सापडला गुन्हा, याच्यावर दरोड्याचा गुन्हा टाका. अशा लोकांना आता एक ताजं उदाहरण देतो मी रोहित दादांचं. आपल्या 3 महिला औरंगाबादून यायला गेल्या पुण्याला, त्याच्यावर मारझोड झाली, त्याच्यावर अन्याय झाला, पोलीस स्टेशन बंद केलं. रोहित दादा स्वतः गेले रात्री पोलीस स्टेशन मध्ये. त्या क्षणाला त्यांनी त्या 3 महिलांना सोडलं आणि त्यांना खडसावलं. असा डेअरिंगबाज नेता. तिथं समाज नसतो, तिथं जात नसतो. जातीपातीच्या राजकारणामध्ये आपल्या पक्षाचे कितीतरी पक्ष झाले आणि एवढा पक्ष असा एवढाच. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर सर्व समाजाला घेऊन चालावं लागेल, सर्व विचारांना घेऊन जावं लागेल. असे आमचे आदरणीय भासागरे सर, त्यांनी जे प्रवास सुरू केला 1 रुपयापासूनचा प्रवास, छोटस याच्यापासून देणगीपासून, आज आपण कोट्यावधीमध्ये जरी असलो तरी आपल्याला कुठल्याच प्रकारचा गर्व नाही आणि कोणी तसा गर्व करू. अख्खं आयुष्य या मंडळींनी समाजासाठी खर्च केला. त्यांचं तरुणपण कधी फिरायला गेले नाही, कधी एंटरटेनमेंट नाही. समाज समाज समाज. तर मी समाजाला आव्हान करतो की त्यांनी सरांच्या विचारधारा सोबत आमच्या प्रतिष्ठानाला यावं, आमचे विचार ऐकावे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्ही पैसे मागत नाही. सरांनी अशा योजना आखलेल्या आहेत की पैशाचा पाऊस पडू शकतात, पण तुम्ही विचारधारेमध्ये या. दिवस काही पहिल्यासारखे राहिले नाही. तुमचं नाव पाहून तुम्हाला दांडे मोजून मारले जातात. काय नाव आहे तुमचं? सिरसाट. 4 दांडे जास्त. तुमचं काय नाव आहे? कुलकर्णी पाटील. तर कधी दिसलेच नाही तुम्हाला भांडणामध्ये. तर चुकूनही दुसरं नाव असलं त्याला दांडाच पडत नाही. अशा व्यवस्थेमध्ये आपल्याला सर्वांना धरून चालावं लागेल
आणि सरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून सरांचा पॉवर, सरांची एनर्जी कशी वाढवता येईल यावर आपण जास्तीत जास्त भर द्यावा असं मला वाटतं. होऊ शकते मी एखाद्या वेळेस शिल्लक बोलत असेल, पण सरांनी आधीच सांगितलं की कंट्रोल युअर, कारण की जीभ एवढी खराब आहे, एका मिनिटामध्ये रिलेशन तोडून टाकतो, एका मिनिटामध्ये. आता आपण जर एखाद्या सभागृहामध्ये बसलो आणि थोडंसं डिस्टर्ब केलं दुसऱ्याने आपल्याला, तर आपले डोकं असं आउट होते. या लोकांची किती कमाल. मी आता काळे साहेबांबरोबर बसलो होतो, लोक म्हणे आमच्या शेजारी दिसून आम्हाला शिवाय देतात. म्हटलं तुमचं कुठे आहे मत, आणि ऐकून येतो म्हणे शिवाय देतात. आता देणार. ज्यावेळेस माणसाची टीका होते, ज्यावेळेस लोक आपली टीका करायला लागतात, ज्यावेळेस आपल्याला विरोध करायला लागतात, आपण समजायचं आपण मोठे झालो, मोठ्याच माणसाची टीका होते, मोठ्याच माणसाचे लोक खेटे करते. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो, भारताच्या सरांना एक विनंती करतो की तुम्ही दिलेल्या सूचनाचं आम्ही तंतोतंत पालन करू. कुठल्याही प्रकारचे तुम्ही अजून आदेश द्या, तुमच्या आदेशाचं पालनच होईल. आता मी काही जास्त बोलत नाही, कारण अध्यक्षीय भाषण ॲक्च्युअली म्हणजे एक समारोप असतो आणि वेळ यांचे सर्व कामं आहेत. सर तेवढ्या वेळात वेळ काढून आले आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचं तंतोतंत पालन केलं जाईल. एवढंच लांबलेलं 2 शब्द मी इथं विराम देतो. जय भीम. जय लांबलं धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग आपल्या विचारमंचामध्ये उपस्थित असलेले अतिथी मान्य हेमंतजी मोहोळ साहेब आभार प्रदर्शन करतील असे मी त्यांना विनंती. महाकारुणिक प्रधानमंत्री बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना श्रीवानंदन. आज बरेच दिवसानंतर मला बोलण्याचा चान्स मिळाला, त्याबद्दल प्रथम मी त्या प्रतिष्ठानचे जे काही आहे त्यांचे आभार मानतो. आज माझ्याकडे आभार प्रदर्शनाचं काम दिलेलं आहे. सर्वप्रथम मी काही माझे मनोगत थोडे 1-2 मिनिटात व्यक्त करतो आणि नंतर आभार प्रदर्शनाला. आज संपूर्ण भारताचं आणि विश्वाचं लक्ष प्रतिष्ठानकडे आहे. त्याचं कारण एवढा मोठा हा कार्यक्रम आजपर्यंत कधीच भेट झाला नाही, न भूतो न भविष्यातील असा हा कार्यक्रम या ठिकाणी येणाऱ्या 8 तारखेला होणार आहे. तेव्हा मी प्रतिष्ठानचा एक सूक्ष्म कण असं समजा माझ्यातर्फे मी सर्वांना आवाहन करेन या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचा प्रयत्न करावा. कारण हा कार्यक्रम आजचा जो कार्यक्रम जो होईल येणाऱ्या 8 तारखेचा हा ऐतिहासिक क्षण राहील. कारण आताच पूर्ण अकोल्यातील जे मान्यवर व्यक्ती आहेत, इतर व्यक्ती आहेत, ते हादरलेले आहेत आणि या ठिकाणी येणारी ही मंडळी सर्व धर्माची फक्त आपल्या धर्माचीच नसेल, इतरही धर्माची, इतरही जाती धर्माचे सर्व लोक या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने या ठिकाणी येतील आणि चोरून विचार ऐकतील. यांचं मनोबल काय आहे? कारण प्रतिष्ठान हे 36 जिल्ह्यातही असं
प्रतिष्ठान नाही आहे त्याची पाहणी करण्याकरता दररोज येणारे लोक येतात. आज सुद्धा नांदेड परिसरातील काही लोक येऊन गेली आणि पुढच्या आठवड्यात या कार्यक्रमाच्या संदर्भातच मुंबईची सुद्धा मंडळी येईल त्यांचा मला निरोप आलेला आहे. तेव्हा आज भारसाटे सर या ठिकाणी कार्यक्रमाला आले, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांच्यासोबतच आज काल त्यांचा वाढदिवस झाला. अशोकजी इंगळे साहेब इंटू ब्रॅकेट आमचे मावसा, त्यांचा काल वाढदिवस झाला आणि वाढदिवसाप्रती त्यांनी 2 शब्द धम्माविषयी जे काही मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे प्रतिष्ठानतर्फे अभिनंदन करतो. नानवाला सर इज अ ग्रेट पर्सन. तुम्ही म्हणा जळगाव काही म्हणता, मला हे सांगा की ज्यांची भाषा हिंदी आहे, इंग्लिश आहे, तर त्यांनी मराठीवर प्रभुत्व मिळवावं ही एक महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. सुरुवातीला सर जेव्हा आले होते तेव्हा कुठं मराठी असे बोलत होते, परंतु आज त्यांच्या बोलण्यामध्ये शब्दामध्ये प्रत्येक मराठी भाषेत येतो. म्हणजे जिद्द ज्याला म्हणतात जिद्द असावी, तर नानवाला सरांकडे पाहिलं म्हणजे नानवाला सरांचे आपण अभिनंदन करायला असे म्हटलं तरी चालेल. त्यानंतर रमेश तागे यांचे त्याला आभार कसे मानावे हे समजत नाही. कारण ती 24 तास त्यांच्या डोक्यावर प्रतिष्ठानच असते, दुसरा विषयच नसते किंवा काय करायचं काय करायचं. डोक्यात सगळ्या कल्पनाच असतात. त्या कल्पनांची आपण किती कल्पना करावी हे समजत नाही. तेव्हा तागेसरांचं सुद्धा मी प्रतिष्ठानतर्फे अभिनंदन आणि स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलासजी भांडे सर यांनी उत्कृष्ट प्रकारे केलं. सूत्रसंचालन कशाला म्हणतात ते शिकावं विलासजी भांडे सरांकडून. तेव्हा त्यांनी सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि शेवटी या ठिकाणी जे व्यक्ती साधारणतः 2 तासापासून 3 तासापासून बसलेले आहेत मान्यवर आणि काही गायक लोक आहेत बसलेले, त्यांचा आभार मानला होता. एक गायक आले आणि गेले, त्यांचे सुद्धा आभार. आणि जे इथं हजर आहेत त्यांचे सुद्धा आभार. आणि शेवटी अध्यक्षाच्या परवानगीने हा आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय भीम.